सुरुवातीला बातमी भाजपच्या गोटातनं आहे। भगवानगडाचा जो वाद उपस्थित झालाय त्या वादामध्ये भाजप पूर्णतः पंकजा मुंडेंच्या पाठीशी असून भाजपचं लक्ष दुसऱ्या कोणत्याही मेळाव्याकडे नसून केवळ भगवानगडाकडेच असणार आहे। आशिष शेलार यांनी या संदर्भातलं विधान केलंय। किरीट सोमय्या यांनी सुद्धा मुंबई पालिकेसंदर्भात जे विधान केलं होतं ती म्हणजे भाजपच्या सामान्य कार्यकर्त्यांच्या मनातली भावना असल्याचं सुद्धा आशिष शेलार यांनी सांगितले, परंतु हे पक्षाचं अधिकृत विधान नाही असंही सांगायला ते विसरले नाहीयेत। भगवानगडाला छावणीचं स्वरूप आलेलं आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती आशिष शेलारांचं विधान की भाजप पंकजा मुंडेंच्या पाठीशी आहे। मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार आता आपल्यासोबत आहेत। सर, नुकतीच मुंबई महापालिकेसाठी प्रभाग रचना जाहीर झालेली आहे आणि त्यापाठोपाठ आज तुम्ही सगळ्या खासदारांना घेऊन भाजपच्या दिल्लीमध्ये आलेला आहात। मुंबईतल्या विविध कामांच्या विषयी महापालिकेची तयारी सुरू झाली म्हणायचं। भारतीय जनता पक्षाची मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीची तयारी 6 महिन्याआधीच सुरू झाली आहे आणि भारतीय जनता पक्षाचा संघटनात्मक ढाचा आणि स्वपक्षाचं बळ हे मुंबईत वाढलेलं आहे आणि म्हणून येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पक्षाच्या संघटनेचं बळ हे मुंबईत नंबर 1च झालं पाहिजे, याच प्रेरणेने इच्छेने आम्ही सर्व कार्यकर्ते कामाला लागलो। उद्या दसरा आहे, साहजिकच तुमचं देखील लक्ष लागलेलं असेल शिवाजी पार्काकडे। काय होतंय नेमकं? मध्यंतरी तुमच्या एका नेत्यांनी किरीट सोमय्यांनी विधान केलेलं होतं की भाजप 227 जागा लढण्यासाठी तयार आहे। उद्या त्याला उत्तर मिळेल असं वाटतंय? भारतीय जनता पक्षाचं लक्ष जर कुठल्या दसरा मेळाव्याकडे असेल तर ते भगवानगडावरच्या दसरा मेळाव्याकडे आहे आणि म्हणून त्या ठिकाणी आमच्या नेत्या पंकजाताई मुंडे आणि समाजातील सर्व वर्ग यांची भूमिका काय होते याकडे आम्ही जरूर लक्ष देऊन आहोत। पण किरीट सोमय्यांनी जे विधान केलेलं होतं की 227 जागा लढण्यासाठी भाजप तयार आहे, त्याच्याबद्दल काय भूमिका? माननीय किरीट सोमय्यांनी जे केलेलं विधान आहे हे भारतीय जनता पक्षातल्या सामान्य कार्यकर्त्याची भावना त्यांनी जरूर मांडली आहे, पण पक्षाची अधिकृतची भूमिका ही किरीट सोमय्यांसहित मुख्यमंत्र्यांपर्यंत आम्ही सगळे चर्चा करून माननीय मुख्यमंत्री त्याचा निर्णय घेतील। तुम्ही मगाशी भगवानगडाचा विषय काढला। भगवानगडाच्या वादावरती भाजपची अधिकृत भूमिका काय आहे नेमकी? कारण दोन्ही बाजूंनी तिथं वाद प्रतिवाद चालू आहे, नेमकी पक्षाची भूमिका काय आहे याच्यावरती? स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचं स्थान, स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींनी समाजासाठी केलेलं कार्य आणि स्वर्गीय गोपीनाथ मुंडेजींचा भगवानगडावरची असलेली श्रद्धा पाहता भगवानगडावर पंकजाताई मुंडेंनी जाणं आणि त्याच्यावर एका अर्थाने संवेदनात्मकदृष्ट्या आपण त्याला म्हणू कॉन्ट्रोवर्सी निर्माण होणं हे भारतीय जनता पक्षाला मान्य नाही आणि भारतीय जनता पक्ष 100% पंकजाताई मुंडेंच्या भूमिकेबरोबर आहे। गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये मराठा मोर्चांचा विषय गाजतोय आणि काल एक बैठक झाली या संदर्भात। त्याच्यामध्ये मुंबईतला जो मोर्चा ज्याच्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं तर तो स्थगित करण्यात आलेला आहे। भाजप या सगळ्या घटनाकडे कसं बघतं? म्हणजे मुंबईतला मोर्चा कॅन्सल झालेला आहे, हे तुमच्यासाठी फायदेशीर आहे कसं? म्हणजे मुळातच भारतीय जनता पक्षाची भूमिका स्पष्ट आहे। मराठा क्रांती मोर्चा, मराठा समाजाचे निघणारे शांततेतले मोर्चे याच्यावर किंवा या मोर्चांमध्ये किंवा या मोर्चांमुळे राजकारण होऊ नये आणि त्या राजकारणामुळे मराठा समाजावर अन्याय होता कामा नये। भारतीय जनता पक्षाने मराठा आरक्षणाच्या बाजूनेच भूमिका आधी घेतली, सत्तेमध्ये आल्यावरही घेतली, त्याचा कायदाही केला, आज कोर्टासमोर त्याची बाजूही मांडते आणि म्हणून मला असं वाटतं की मोर्चा निघावा का न निघावा याचा निर्णय मोर्चेकरी घेतील। भारतीय जनता पक्ष मराठा समाजाबरोबर आहे आणि मोर्चावरून राजकारण करू नये एवढीच आमची भूमिका आहे। तर हे होते मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार। मुंबई महापालिकेची जी निवडणूक आता सुरू होतीये, प्रभाग रचना जाहीर झालेली आहे, त्याच्या पाठोपाठ सगळ्या हालचाली त्याच्या संदर्भातल्या सुरू झालेल्या आहेत, त्याच्याबद्दल देखील त्यांनी सांगितलंच। शिवाय भगवानगडाच्या बद्दल पक्षाची जी भूमिका आहे ती देखील त्यांनी या ठिकाणी अधिकृतपणे स्पष्ट केली। प्रशांत कदम, ABP माझा, नवी दिल्ली।